दिवसेंदिवस पाण्याची टंचाई हा यक्ष प्रश्न बनत चाललाय। पडणाऱ्या पावसाचं प्रमाण कमी झालंय आणि उपलब्ध पाण्याचा उपसा मात्र वाढत चाललाय। यामुळे धो-धो पाऊस पडूनही भूगर्भाची घागर रिकामीच राहते। भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यासाठी साधा सोपा उपाय म्हणजे भूजल पुनर्भरण। त्यासाठी पाणी अडवलं पाहिजे, पाणी जमिनीमध्ये जिरवलं पाहिजे। पाऊसमान चांगलं झालं तर जमिनीवरील पाणी साठा, खरी म्हणजे धरणं, तलाव, शेततळी भरल्यामुळे भूजल साठ्यात वाढ होते। पण औद्योगिकीकरण, सिंचनाचं वाढतं प्रमाण, पिण्यासाठी पाण्याचा वापर यामुळे पाण्याचा उपसा जास्त होतो आणि मग भूजल पातळी खाली खाली जाते। निसर्ग आपलं काम करतोच, पण आपणही दुष्काळाचं संकट टाळण्यासाठी विहीर, कूपनलिका यामध्ये पाणी सोडून भूजल साठा वाढवला पाहिजे। आज आपण थोडंसं विहीर आणि कूपनलिका पुनर्भरण यापैकी कूपनलिका पुनर्भरण याबद्दल थोडीशी माहिती बघूया। आपल्याला माहितच आहे की महाराष्ट्र राज्य जे आहे हे पाण्याच्या बाबतीत आपण याला तुटपुंज राज्य म्हणून ओळखलं जातंय आणि महाराष्ट्राला वारंवार दुष्काळाला आपण तोंड द्यावं लागतंय। याचं कारण असं की मित्रहो, बराचसा पाऊस जो आहे हा लहरी आहे, त्यामुळे कधी जास्त पडतो, कधी कमी प्रमाणात पडतो। आणि आज जर आपण महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला तर साधारणपणे 308 लाख हेक्टर एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी फक्त 17% क्षेत्र पाण्याखाली आहे, म्हणजे सिंचनाची सुविधा आपण करू शकलो आहे। आणि आज आपण पाहतोय की पाण्याच्या बाबतीमध्ये फार आपल्याला जे पाणी किंवा माती ह्या ज्या दोन्ही महत्त्वाच्या मूलभूत जे संसाधनं आहे याची फार काळजी घेणं शेतकऱ्यांना गरजेचं आहे। पाणी म्हटलं की हे दुधारी शस्त्र आहे, शेतकऱ्यांना चांगलं माहिती आहे। पाण्याविना शेती ही शक्यच नाही आहे आणि पाण्याच्या बाबतीत, पिकाच्या बाबतीत जर पाणी आपण जास्त वापरलं तरी पिकाला तोटा आहे आणि कमी वापरलं तरी पिकाच्या बाबतीत उत्पादन घटतं आहे। आणि आता जर आज आपण जर पाण्याची परिस्थिती पाहिली, ह्या वर्षी पाऊस झाला म्हणून ठीक आहे, परंतु जर मागचा जर एक दशकाचा किंवा 7-8 वर्षाचा विचार केला की आपण पाहिलं की पाण्याची पातळी, भूजलाची पातळी दिवसेंदिवस खाली चाललेली आहे। याला हा मित्र कारण काय? याला सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे असं आहे की आपल्या ज्या विहिरी आहेत किंवा आपण म्हणतो बोरवेल किंवा कूपनलिका आहे, यातून आपण वारंवार उपसा करतोय आणि हा जो पाण्याचा उपशाचा वेग जो आहे, हा वेग त्याला येणाऱ्या म्हणजे पुनर्भरण किंवा आपण म्हणतो पाण्याचा जो येणारा वेग आहे किंवा पावसाचं पाणी जे आहे ते जमिनीत पाणी मुरण्याचा जो वेग आहे, ह्या मुरणाऱ्या वेगापेक्षा पाण्याचा उपसाचा वेग कितीतरी पटीने जास्त आहे। त्यामुळे पाणी जास्त पटीने उपसलं जातं येणाऱ्या वेगापेक्षा। पावसाचं पाणी जमिनीत मुरतं। जमिनीच्या प्रकारानुसार पाणी जमिनीत मुरण्याचा वेग वेगवेगळा असतो आणि मग असा एक स्तर येतो जिथे पाणी मुरत नाही तर ते साठलं जातं। मी थोडक्यात तुम्हाला जर सांगायचं झालं, पावसाचं पाणी आपण जमिनीवर पडल्यानंतर साधारणतः जर आपण जमिनीचे 3 भूस्तर धरले, वर माती, काळी माती, खाली मुरूम आणि जर खाली खडक, जर ह्या काळ्या मातीतून पाणी जमिनीवर पडल्यानंतर काळ्या मातीतून पाणी मुरण्याचा वेग आहे हा साधारणतः प्रति दिवशी 2 सेंटीमीटर पर्यंत असतो आणि हाच वेग प्रति दिवसाला 10 सेंटीमीटर पर्यंत जातो। कधी? त्यावेळेस पाणी मुरमातून पास होतं, मुरमातून खाली मुरतं आणि याच्या खाली जो खडक तिसरा थर असतो, याला जर छिद्र असतील, मोठमोठ्या भेगा असतील तर यामधनं मात्र पाणी वाहण्याचा वेग भरपूर असतो। तो साधारणतः कधी 2 मीटर म्हणजे 200 सेंटीमीटर प्रति दिवस इतकं जातो। म्हणजे पावसाचं पाणी जर जमिनीवर पडलं तर खाली भूजल आपण कधी म्हणतो की पाणी जमिनीच्या खाली मुरत जातं आणि खाली असा हाडपॅन येतो की तिथे पाणी मुरत नाही, मग त्यावर पाणी थांबत जाऊन तिथे भूजल तयार होतं। तर अशा भूजलाच्या स्तरापर्यंत पाण्याला जाण्यासाठी किमान 1 ते 1.5 महिना लागतो। भूजल पुनर्भरण करण्यासाठी विहिरी आणि कूपनलिकांचा वापर करता येतो। पावसाच्या पाण्याचं विहिरीद्वारे किंवा छताच्या पाण्याचं कूपनलिकेद्वारे भूजल पुनर्भरण करण्यासाठी प्रथम पाणी, मग ते शेतातील जास्तीचं वाहून जाणारं पाणी असेल किंवा छतावरील पाणी असेल, हे एकत्र करणं गरजेचं आहे। ज्या पाण्याचं आपण पुनर्भरण करणार आहोत ते पाणी स्वच्छ आणि चांगल्या प्रतीचं असलं पाहिजे। हे पाणी गाळण यंत्रणेच्या मार्फत पुनर्भरणाच्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे।
पुनर्भरण करताना पाण्यासोबत विहिरीत किंवा कूपनलिकेत पाण्यासोबत गाळ जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आणि मित्र, आपण पाहिलं की जर विहीर किंवा जर कूपनलिका असेल, यातून आपण काही तासात काही दिवसांमध्ये पाणी उपसतो. आणि खरं म्हणजे त्याच्यामुळं या पाण्याचा उपसाचा वेग जास्त असल्यामुळं ही भूजलाची पातळी खाली चालली आहे. मी याला पर्याय काय? याला पर्याय दोनच राहतात. एक तर हे पाण्याचा उपसा बंद करणे, किंवा मग दुसरा, पाण्याचा उपसा आपण बंद करू शकत नाही. शेतकरी विहिरी विना किंवा बोरवेला विना राहू शकत नाही, त्याच्याशिवाय शेती होऊ शकत नाही. राहिला एकच पर्याय आपल्या हातामध्ये येतो, तो म्हणजे पाण्याचं पुनर्भरण करणे. आपण किती पाणी तुम्ही उपसा, परंतु तेच पाणी तुम्ही पुन्हा त्या विहिरीमध्ये किंवा त्या कूपनलिकेमध्ये पुनर्भरण करणं अतिशय गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल पुनर्भरण करणं मग का, म्हणजे कुठनं पाणी आणायचं त्याला? तर माझं शेतकरी मित्रांना असंच सांगणं आहे की आपण पाणी पिकाला देतो. बऱ्याचशा वेळा आपण आपल्या दृष्टीत दिसतं की बरंचसं पाणी पिकाला देऊन दिल्यानंतर बाजूनी चराणी वाहत जात असते, की आपण म्हणतो ते उतारावरचं पाणी. कधी कधी शेतामध्ये उतारावरचं पाणी साचलेलं असतं, किंवा पावसाचं पाणी. ज्यावेळी तुम्हाला असं वाया जाणारं पाणी असेल, असं पाणी तुम्ही शेतकरी मित्रांनी वाया न जाऊ देता, ते तुमची विहीर असेल किंवा कूपनलिका असेल, अशा ठिकाणी ते तुम्ही त्याचं पुनर्भरण केलं पाहिजे. मित्रांनो, फक्त हे करताना काही हरकत नाही, पण त्याची एक काळजी घेतली पाहिजे की जसंचं तसं पावसाचं पाणी किंवा ओढ्याचं पाणी, नाल्याचं पाणी आणून जर तुम्ही विहिरीत प्रेशराने जर मुरवलं, तर विहिरीत किंवा कूपनलिकेत त्याच्यामुळे होईल काय, त्यामध्ये पाण्याचा गाळ असतो, पाण्यामध्ये गाळ असतो, पालापाचोळा असतो. तर ह्या विहिरीला किंवा ह्या कूपनलिकेला एक साधारणतः नैसर्गिक पाझराचा मार्ग असतो. जर तुम्ही असं जर गाळयुक्त पाणी याच्यामध्ये जर प्रेशरने जर बुरवलं, तर ह्या नैसर्गिक मार्गाचा, पाझराच्या मार्गामध्ये हा गाळ जाऊन बसेल आणि येणारं जे पाझराचं पाणी त्या विहिरीला किंवा त्या बोरवेला कमी पडेल. मित्रो, हे आपल्याला सांभाळणं फार गरजेचं आहे. आणि याच्यासाठीच आपण पाणी याच्यामध्ये मुरवताना एकच काळजी घेतली पाहिजे की ते गाळणी करून त्यात भरलं पाहिजे. आता प्रत्यक्षात कूपनलिकेचं पुनर्भरण कसं करावं ते पाहूया. पुनर्भरण करण्यासाठी ओढ्याचं पाणी किंवा शेतातलं पाणी कूपनलिकेपर्यंत आणावं लागतं, वळवावं लागतं. कूपनलिकेच्या सभोवती 2 मीटर लांब, 2 मीटर रुंद आणि 2 मीटर खोल खड्डा खोदावा. खड्ड्यातील उंची एवढ्या केसिंग पाईपच्या भागात 1-2 सेंटीमीटर अंतरावर सर्व बाजूने 4 ते 5 मिलीमीटर व्यासाची छिद्र पाडावी. या छिद्रांवर नारळ दोरी म्हणजेच काथ्या घट्ट गुंडाळावा. खड्ड्याचे 4 भागात विभाजन करून सर्वात खालच्या थरात दगडगोटे, त्यावरच्या भागात खडी, नंतरच्या भागात वाळूची चाळ आणि सर्वात वरच्या भागात धुतलेली वाळू भरावी. अशा प्रकारे ओढ्याचे अथवा नाल्याचे गढूळ पाणी गाळणीतून स्वच्छ होऊन कूपनलिकेत जाईल आणि कूपनलिकेचं पुनर्भरण होईल. शेतकरी मित्रांनो, आता आपण असं बघूया की ही जी कूपनलिका आहे, कूपनलिकेला जर आपल्याला पुनर्भरण करायचं असेल तर कशा पद्धतीने ते केलं गेलं पाहिजे. तर मी तुम्हाला प्रथमतः सांगितलं की पाणी जे आहे, कुठलंही पाणी असो, पावसाचं पाणी असो, ओढ्याचं असो, नाल्याचं असो, किंवा कुठलंही शेतातून वाया जाणारं पाणी असो, हे सगळं पाणी जे आहे हे प्रथमतः तुम्हाला कूपनलिकेजवळ वळवावं लागेल. आणि वळवल्यानंतर मग कूपनलिकेच्या बाजूने आपला हा जो केसिंग पाईप असतो, या केसिंग पाईपच्या बाजूने चौकोनी अथवा गोलाकार 2 मीटर डायमीटरचा म्हणजे व्यासाचा असा आपण खड्डा घ्यायचा आहे. 2 मीटर लांब, 2 मीटर रुंद आणि 2 मीटर खोल. आता जमिनीपासून आपण खाली 2 मीटर खोल केसिंग पाईपच्या बाजूने खड्डा घेतल्यानंतर हा आपला केसिंग पाईप साधारणतः 2 मीटर हा उघडा पडणार आहे. हा केसिंग पाईप उघडा पडल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्या पाईपाला साधारणतः 4 आणे किंवा 8 आणे जाडीचा जो गज असतो, ह्या गजाने याला आपल्याला सर्व बाजूनी ह्या पाईपच्या PVC पाईपच्या सर्व बाजूनी छिद्र पाडायची आहे, साधारणतः 1-2 सेंटीमीटर अंतरावर. आता तुम्ही म्हणाल की 4 आणि 8 आणे जाडीचा गजानी छिद्र कशी पाडणार, की याला साधारणतः जरा तुम्हाला माहिती आहे शेतकरी मित्रांना, हा जर आपण स्टोवर गरम केला गज की याला ताबडतोब छिद्र पडू शकतात. त्यामुळे याला ड्रिल करायची किंवा कसलीही गरज नाही आहे. अशा रीतीने आपण 1-2 सेंटीमीटर अंतरावर त्या पाईपाला सर्व बाजूनी छिद्र पाडल्यानंतर काय करायचं आहे की यामधून आपण पाणी मुरवणार आहोत. मग यातनं घाण जाऊ नये म्हणून बाजारामध्ये ही साधारणतः 1 ते 2 मिलीमीटर अशी मेशची लोखंडी जाळी मिळते.
अशी लोखंडी जाळी आणून आपल्याला ह्या पाईपाभोवती जिथे जे 2 मीटर आपण जे त्याला छिद्र पाडलेले आहेत टॉप जमिनीच्या याच्यापासून बाजू वरून, तर 2 मीटर जो पाईप उघडा पडलेला आहे त्याला पूर्ण जी छिद्र पाडले त्याच्या भोवती आपल्याला याला वेस्टर्न करायचं आहे त्या जाळीने. असं झाल्यानंतर हा जो 2 मीटर आपण पाईप उघडा पडला, तर हे आपल्याला 4 भागात हा खड्डा भरून घ्यायचा आहे. तर हा पहिला जो आहे सगळ्यात तळाशी आपल्याला 50 सेंटीमीटर हा जो आहे, इथे आपण साधारणतः जे आपल्या शेतावर दगडगोटे असतात, साधारणतः 24, 25 किंवा 50 मिलीमीटर साईजचे, अशा साईजचे दगडगोटे आणून हे पहिला 50 सेंटीमीटरचा थर हा दगडगोट्याने भरायचा आहे. आणि त्याच्यानंतर वरचा जो थर आहे पुन्हा 50 सेंटीमीटर, साधारणतः ही जी आपण रस्त्यावर खडी वापरतो रस्ता करण्यासाठी, अशी जी खडी आहे ह्या खडीचा ती साधारणतः 9.5 ते 15.5 मिलीमीटर आकाराची ती खडी असते. अशी खडी आपल्याला 50 सेंटीमीटरचा थर त्याच्यावर तो आपल्याला त्याचा करायचा आहे, वर टाकायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचा थर याच्यावर जो येणार आहे तो बारीक वाळूचा. याच्यासाठी की या बारीक वाळूतून जी आपण म्हणतो प्लास्टरसाठी आपण जी वाळू वापरतो, अशी बारीक वाळू, त्याची साधारणतः 0.6 ते 2 मिलीमीटर व्यासाची बारीक वाळू असते. अशा वाळूचा 50 सेंटीमीटरचा तो थर पुन्हा याच्यावर द्यायचा आहे. हा सर्वात महत्त्वाचा थर आहे की याच्या थ्रू कुठली घाण किंवा बारीक पाण्याच्या तुमचं मातीचं कणसुद्धा त्यात जाऊ शकणार नाही. आणि सर्वात वर साधारणतः 25 ते 50 सेंटीमीटरचा आपला जो विटाचा चुरा असतो, साधारणतः 24 ते 28 मिलीमीटरचे साधारणतः विटाचा चुरा करायचा आणि असे विटाचे तुकडे असं आपण 50 सेंटीमीटरचं थराने ते भरून घ्यायचं आहे. आणि असा हा पूर्ण ही गाळणी पूर्ण भरून घेतल्यानंतर मग याच्या आजूबाजूने आपण जे पाणी आहे, वाया जाणारं पाणी आहे, ते आपण इथे सोडणार आहोत. आणि हे पाणी यातनं पूर्णपणे शुद्ध होऊन याच्या खाली आता आपले हे जी बारीक वाळू आहे याच्या खालचे आपले जे आपण याला छिद्र पाडलेले पाईपाला, ह्या पाईपाच्या चहबाजूनी छिद्र आहेत, म्हणजे चहबाजूनी पाणी असं यातून मुरून पूर्ण या पाईपातून आत पडेल. आणि अशा रीतीने जे पाणी स्वच्छ या गाळणीतून गाळून आतमध्ये तुमच्या PVC पाईपमध्ये आतमध्ये बोरवेलमध्ये पाणी चांगल्या रीतीने पडेल. आणि अशा रीतीने आपण कूपनलिकेचं पुनर्भरण करू शकतो. हे पुनर्भरण करताना काही विशिष्ट काळजी घ्यावी लागते. ओढ्याचं पाणी हे क्षार आणि रसायन विरहित असावं. औद्योगिक क्षेत्रातील पाणी हे पुनर्भरणासाठी वापरू नये. साखर कारखाना परिसरातील जिथे मळी तयार होते असं पाणी पुनर्भरणासाठी वापरू नये. पुनर्भरण हे गाळलेल्या स्वच्छ पाण्यानेच करावं. दगडगोटे, वाळू यांचा वापर करून केलेली गाळणी पावसाळ्यापूर्वी एकदा स्वच्छ करावी. मित्रो, काळजी फक्त एकच घ्या की पाणी असं समजा कुठे खराब असेल पाणी असं काही वापरू नका. म्हणजे खराब म्हणजे कसं की समजा काही काही ठिकाणी काय होतं की मळी पसरवलेली असते, अशा भागातलं पाणी वापरू नका. किंवा फार रसायन असं मिश्रित पाणी असेल असं वापरू नका. शक्यतो वापरताना पाणी हे चांगल्या पद्धतीचंच पाणी वापरा. ते पावसाचं पाणी असू द्या, ओढ्याचं पाणी असू द्या, नाल्याचं पाणी असू द्या, कुठलंही पाणी की जे वाया जाणारं पाणी असं जर तुम्ही वाया न घालता विहिरीत किंवा अशा कूपनलिकेने मुरवलं तर त्याचा तुम्हाला निश्चितच चांगला फायदा होईल. आणि याहून तुमच्या विहिरीची किंवा भूजलाची तुमच्या कूपनलिकेतील पाण्याची पातळी वाढून ज्यावेळी तुम्हाला पाणी नसेल त्यावेळी, समजा आपण म्हणतो उन्हाळ्यामध्ये पाणी आपल्याला कमी पडतं, अशा वेळी तुम्हाला याचा चांगला उपयोग होऊन पिकाला तुम्हाला संरक्षित पाणी म्हणून त्याचा उपयोग करता येईल. आज ज्या प्रमाणात भूजलाचा उपसा होतोय त्या प्रमाणात भूजलाचं पुनर्भरण होत नाही. त्यामुळे भूजल पातळी खाली जाते. ही पातळी वाढवण्यासाठी जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे त्या ठिकाणी पाणी जिरवण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. सोबत पाण्याचा काटकसरीने वापर करणं गरजेचं आहे.